नमस्कार मित्रांनो, दिल्लीतून मोठी बातमी समोर येत आहे। उपोषणावर असलेले सोनम वांगचुक यांनी रुग्णालयातून थेट केंद्र सरकारला इशारा दिलाय। या 3 अटी मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे। आता सरकार झुकणार की संघर्ष आणखीन तीव्र होणार, जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। तर मित्रांनो, नीट पेपर फुटी प्रकरणी जंतर मंतरवरून रविवारी दिल्ली पोलिसांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रुग्णालयात दाखल केलेले प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सोमवारी 20 जुलै रोजी सकाळी एक अत्यंत महत्त्वाचे ट्विट केले आहेत। या ट्विटद्वारे त्यांनी केंद्र सरकारसमोर 3 प्रमुख अटी मांडल्या असून या अटी मान्य झाल्यास मी अमर उपोषण मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे। दुसरीकडे आज कॉक्रोच जनता पार्टीच्या संसदेवरील महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर जंतर मंतर परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे। केंद्र सरकारने नीट परीक्षा, पेपरफुटी आणि राष्ट्रीय शिक्षण व्यवस्थेतील अलीकडच्या काळातील अपयशाची अधिकृत जबाबदारी स्वीकारली पाहिजे। जर मला आणि CJPचे संस्थापक अभिजित दिपके यांना संसदेपर्यंत जाऊ दिले आणि तेथील लोकप्रतिनिधींनी, खासदारांनी नीट घोटाळ्यावर संसदेत तातडीने आवाज उठवण्याचे स्पष्ट आश्वासन दिले, तर मी उपोषण मागे घेईल। खालावलेल्या प्रकृतीमुळे मला संसदेत जाणे शक्य झाले नसल्यानं प्रमुख खासदार आणि नेत्यांनी रुग्णालयात येऊन मला या मागण्याबाबत ठोस आश्वासन द्यावं, असंही सोनम वांगचुक यांनी म्हटलंय। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत नक्कीच कमेंटमध्ये लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।